पुतळा कोसळल्याच्या विरोधामध्ये अजित पवार गटाचं आज राज्यभर मुका आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावरती त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। चेंबूरमधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ राष्ट्रवादीचं मुका आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून आत्मक्लेश करत असल्याची कार्यकर्त्यांची भावना। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचं आंदोलन। शिवाजीनगरमधल्या शिवाजी पुतळ्याच्या जवळ राष्ट्रवादीसाठी या। शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, तर नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। राजकोट किल्ल्यावरच्या ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या 42 जणांवरती गुन्ह्याची नोंद। पुतळा पडणं दुर्दैवी, कोण जबाबदार याची चौकशी होईलच। हलगर्जीपणा करणाऱ्यांचीही नावं समोर येतील, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सिंहगडावरती ठाकरे गटाचं आंदोलन। यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला। भाजपनं पुतळा प्रकरणामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलाय, संजय राऊत यांचा आरोप। अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या। अजित पवार गटाच्या मुका आंदोलनावरून संजय राऊतांचं वक्तव्य। पोलिसांची अरेरावी, त्यांना धक्काबुक्की, हा गृह खात्याचा तोंडावरती थुंकण्याचा प्रकार, संजय राऊतांचं विधान। पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरती फॉरेन्सिकची टीम दाखल। कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। सांगलीच्या जतमध्ये खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप, तर फडणवीस कमिशनखोर असल्याची नाना पटोलेंची टीका। भाजपमध्ये सगळे गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत, म्हणून महाराष्ट्र असुरक्षित आहे, नाना पटोलेंची भाजपवर टीका। विधानसभेला महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास। बदलापूरच्या घटनेवरती राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळायला हवी। आपण विरोधक असतो तर बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं नसतं, माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांचा विरोधकांना आठवला। हिंगोलीमध्ये सुरक्षा बाजूला सारून अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला। अजित पवारांचं महिलांशी हस्तांदोलन। यावेळी एका महिलेनं अजितदादांना बांधली राखी। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या वसमतमध्ये जनसन्मान यात्रा। यात्रेला वसमतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यावेळी अजित पवार यांनी दिली राज्य शासनाच्या योजनांची माहिती। हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवार यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवरती गुन्हे दाखल। वसमत शहर पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता। 2 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना। भाजपच्या कोर कमिटीची उद्या मुंबईमध्ये बैठक। भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोर कमिटी मंथन करणार। निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये इन्कमिंग वाढवण्यासाठी रणनीती। शरद पवार दिल्लीला रवाना। उद्या शरद पवारांच्या सुरक्षेसंदर्भात दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेसंदर्भात चर्चा करणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 सप्टेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची घेणार भेट। खासगी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला देखील राहणार उपस्थित। नाशिकमधील गिरणा धरणाचा पाणीसाठा 93% वर। धरणातून 7128 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणातून 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरण 98% भरलं। मोकळ्या भूखंडावरती मंडप उभारायला बंदी नाही। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा। मोकळ्या जागेवरती मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।